हरिओम. श्रीराम. अंबज्ञ. नाथ सोवेत. नाथ सोवेत. नाथ सोवेत. नवरात्रीच्या सर्वांना शुभेच्छा परत एकदा. आणि वारंवार प्रत्येक दिवशी आज आपण इथे जमलो होतो ते भगवान धन्वंतरींचं स्मरण करण्यासाठी, ध्यान करण्यासाठी, पूजनाची तयारी करण्यासाठी. नाव आम्ही ऐकलेलं असतं कुठेतरी, पण हा देव आम्हाला जास्त जवळचं वाटत नाही. जास्तीत जास्त आयुर्वेदाचार्यांच्या क्लिकमध्ये त्याची एक फोटो गुरुची मूर्ती ठेवलेली असते, काही एखाद्या डॉक्टरच्या कन्सल्टिंगच्या बाहेर ठेवलेलं असतं. कोण आहे देव बाबा असेल, आज त्याचा नमस्कार करतो पुढे जातो. कलियुगामध्ये अनेक गोष्टी विपरीत घडतात, विपरीत होतात, त्यांचे अर्थ वेगळे बनतात. मग ह्या कलियुगातली आणखीन एक अशीच अनेक चुकीच्या गोष्टी घडत जातात. कलियुग हे सगळं चुकीच्या गोष्टीसाठीच असतं. आणि त्या कलियुगामध्ये जी घटना काही वर्षापूर्वी आपण अनुभवली, 20 सालापासून कोविड झाला, कोविडची साथ पसरली, किती जणांचं काय नुकसान झालं आपल्याला माहिती आहे. अनेक लोकांची जवळची आप्तमंडळी निवर्तली, अनेकांना स्वतःला कोविड झाला, अनेकांना ऑलमोस्ट प्रत्येकाला अशी परिस्थिती आहे. काही लोकांना कळलं, काही लोकांना कळलं नाही, एवढाच फरक. परंतु बेसिकली त्याचे नंतरचे जे इफेक्ट्स आहेत कोविडचे, ते खूप भयानक आहेत आणि ते लोकांना माहीतच नाहीत. त्याला लॉंग कोविड म्हणतात. म्हणजे कोविड नंतरचे परिणाम, त्याच्यामध्ये शांतपणे झोप न लागणं, मायग्रेन म्हणजे अर्धशिशी उठणं, अंगावर येण्या प्रकारचे ॲलर्जीज उठणं, जे पदार्थ आधी सुरळीत खात होतो त्या पदार्थांची ॲलर्जी यायला लागली लोकांना. त्यानंतर सांधेदुखी, त्यानंतर संधिवात, आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कोविडला नेहमी आम्ही डॉक्टर्स थ्रम्बोटिक डिसीज म्हणतो. थ्रम्बोटिक डिसीज म्हणजे काय? रक्ताच्या गुठळ्या बनवणारा आजार. कोविड तुम्हा लोकांना अनेक वेळा सांगून सुद्धा त्याचं महत्त्व कळलं नाही. अजूनसुद्धा आम्ही सर्दी झाली की पहिलं प्रिकॉशन घ्यायला पाहिजे म्हणजे मास्क स्वतः लावायचा. म्हणजे तुम्ही आमच्या प्रिय व्यक्तींना तो रोग देत नाही, पण आम्हाला डायरेक्ट आम्हाला काय होत नाही. तुम्हाला काय होतं? तुमच्या आजूबाजूला लहान मुलं आहेत, वृद्ध माणसं आहेत, डायबेटीस असलेली माणसं आहेत, ब्लड प्रेशर असलेली माणसं आहेत, त्यांना आजार पटकन होऊ शकतो. सर्दी, आज कोविड ही एक साधी सर्दी बनून राहिलेला आहे. तुम्ही बघा, चायनामध्ये, व्हिएतनाममध्ये, साऊथ कोरियामध्ये लोक सर्दी झाली की मास्क लावून फिरतात हल्ली. पण आम्हाला त्याची लाज वाटते, आम्हाला त्याचा त्रास होतो. त्याला वाटतं की आम्ही वीक पडू, लोकांना आम्ही वीक दिसू. अरे लोकांना दाखवण्यासाठी जगताय का तुम्ही? नाही, आपण स्वतःसाठी जगतो. माझे आधीचे जन्म झाले त्याच्यापेक्षा पुढचे जन्म वेगळे व्हावेत म्हणून जगतोय. तर कोविड हा थ्रम्बॉटिक डिसीज आहे, म्हणजे रक्ताच्या गुठळ्या करणारा डिसीज आहे. आणि त्यामध्ये बघा, तरुण मुलांमध्ये सुद्धा हार्ट अटॅकचं प्रमाण किती प्रमाणावर वाढलं, ब्लड प्रेशरचं प्रमाण किती प्रमाणावर वाढलं, स्ट्रोक्स म्हणजे पॅरालिसिस, लखवा याचं प्रमाण किती मोठ्या प्रमाणात तरुणांमध्ये सुद्धा वाढलं. तुम्ही आजूबाजूला बघा, दादांच्या क्लिनिकमध्ये दादा दररोज मला सांगतात, आज 32 वर्षाचा मुलगा आला होता, ब्लड प्रेशर पण आहे, डायबिटीस पण आहे, दोन्ही किडनी फेल झालेले आहेत. ओरिजिन कोविड. डायबिटीस प्रमाण किती मोठ्या प्रमाणात वाढले आहे. ब्लड प्रेशर 20-20, 18-18 वर्षाच्या मुलांना ब्लड प्रेशर होतात आहे. परंतु ह्याची आम्हाला कल्पना नाही. आम्ही आमच्या जीवनात मशगूल आहोत. अरे काय नाही होत, प्रत्येकाला दाखवायला आवडतं, मला काही होत नाही. खरंच मी छानसं ते महाराष्ट्राची हास्यजत्रा नावाचं विनोदी कार्यक्रम बघायचो. त्यामुळे एक कार्यक्रम खूप दिवसापूर्वी गेला, 2-1 वर्षापूर्वी. त्यामध्ये तो एक कलाकार असतो, तो त्यांची पार्टी चालू असते 5-6 जणांची ऑफिसमधली. तो एक जण असं मोठ्या डिंगे मारत असतो. अरे काय नाही होत यार, मी असे 2 ग्लास काय 4 ग्लास 5 ग्लास 6 ग्लास मध्ये होतो. मी 2-2 कोंबड्या खातो, मी अमुक खातो, मी तूप खातो, मी बटर खातो, अमुक खातो. बाकीच्या सगळे हिणवत असतो. कोणाचं कोलेस्ट्रॉल वाढलेलं असतं, कोणाचं काय असतं, सगळे 50च्या आसपास असल्यामुळे काळजी घेत असत. आणि एवढ्यामध्ये त्याचे सगळ्यांची चिथू करून झाल्यानंतर बायकोचा फोन येतो, अहो तुमचा रिपोर्ट आला आहे, तुमचं ना कोलेस्ट्रॉल 400 आहे,
तुमची ब्लड शुगर 350 आहे, जेवणानंतरची 450, हा लगेच सगळं आवर्त घेतो. आमची परिस्थिती तशी असते. जोपर्यंत राक्षस येऊन आमच्या गळ्यावर बसत नाही तोपर्यंत आम्ही काय स्मार्ट, आम्ही काय ताकद, काय गरमी आहे आमच्यामध्ये, काय ताकद आहे आमच्यामध्ये. ताकद बिकत ठीक आहे, मान्य आहे, तुम्ही हिरो आहात, तुम्ही सुपरमॅन आहात, पण सुपरमॅनला पण कोविड होऊ शकतो हे लक्षात ठेवा. बरोबर. तिकडे सुद्धा अनेक कॉम्प्लिकेशन होऊ शकतात हे आम्हाला कळलं पाहिजे. आणि कोविडनंतरची ही हेल्थची परिस्थिती डिटेरिएट होत चाललेली आहे. तरुण वयामध्ये हार्ट अटॅक्स येणं, तरुण वयामध्ये डायबिटीस होणं, तरुण वयामध्ये ब्लड प्रेशर वाढणं, तरुण वयामध्ये रक्तामधलं फॅट्स वाढणं, वजन वाढण्याची सुद्धा एक साथ झाली आहे. ओबेसिटी म्हणजे वजन वाढण्याची स्थिती, ह्याला आज काय म्हटलं जातं, एपिडेमिक म्हटलं जात आहे. ही इंडियामध्ये ही एपिडेमिक पण डिक्लेअर केली गेलेली आहे अमेरिकेप्रमाणे. प्रत्येकजण आपल्याकडे बघून बघा आपल्याकडून किती एक्स्ट्रा येते. बरोबर. त्यासाठी तुम्हाला नेटवर चार्ट मिळेल, हाईट, बॉडी वेट, आपल्या वयानुसार हाईट किती वेट असायला पाहिजे, आणि त्याच्यापेक्षा जास्त असेल त्याला ओबेसिटी म्हणतात. व्हेरी बिग रिस्क फॅक्टर. बरोबर. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर काहीतरी ध्यान करण्याएवढे पेशंट्स, प्रार्थना करण्याएवढे नानाविध प्रकारचे, नानाविध प्रांतांमधले, नानाविध गावांमधले, नानाविध भाषा बोलणारे लोक त्यांची प्रार्थना ऐकली. त्यांच्या रुग्ण झालेल्या नातेवाईकांबद्दल त्यांच्या आप्तांनी, जवळच्या नातेवाईकांनी केलेली प्रार्थना ऐकल्या. मग जाणीव झाली काहीतरी करणं आवश्यक आहे. मग काय, माझा एकच मार्ग, माझी आईला सांगितलं, बाई काय करायचं. तर आई म्हणाली, काही काळजी करू नकोस, देवर्षी नारळ देतील आणि तुला सांगते. मला काय आनंदच होता. तुला नारायण 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 नारायणचा आवाज ऐकवला. आणि माझा नित्य गुरु असणारा हा नारद म्हणजे ब्रह्मर्षी याज्ञवल्क्य म्हणजेच मकरंद आला चिपळ्या वाजत. नारद म्हणजे स्टोरी सांगण्यात एकदम एक्सपर्ट. तुमच्या मनाची नारद म्हणजे संकल्पना की आग लाव्या, काड्या करणारा. नारद तसं नाही आहे. नारद काड्या करतो, काडी लावतो, ती सुद्धा लोकांच्या भल्यासाठी, भक्तांच्या कल्याणासाठी, जगताच्या उद्धारासाठी, अशुभाच्या वाईटाच्या नाशासाठी. आणि जे सगळं मानसिक डिप्रेशन, मानसिक अँझायटी, नैराश्य हे आजार पण माणसामध्ये कोविडनंतर वाढले. आणि ह्या काळामध्ये जी स्ट्रेस आहे, कामाची स्ट्रेस, कॉर्पोरेट सेक्टरमध्ये टार्गेट दिलं जातं, टार्गेट पूर्ण केलं नाही तुमची हकालपट्टी होते. ही सगळी स्ट्रेस, वाढत चालणाऱ्या किमती. मी तुम्हाला गंमत सांगतो. त्या दिवशी ना मला एक लहानसा बॉल होता, आपला साधा कसला बोलतो क्रिकेटचा बॉल, कसा म्हणलं ना, रबरी नाही रे, टेनिस. आता तो ग्रीन झाला, आमच्याकडे सफेद रंगाचा. तो विकत आणला. म्हणजे किंमत किती आहे, हातात घेतला आणि किंमत हाताला पडला, 110 रुपये. मी 8 आण्याला आणलाय 50 पैशाला. आणि दुसरा, मी चांगला मोठा असताना 11-12 वर्षाचा असताना 50 पैशाला मिळणारी गोष्ट 110 रुपयाला मिळते म्हटलं, आधीच छाती धडकली. हा पण एक जास्तच आहे ना कलियुगाचा. किमती किती वाढत चालला विचार करा. 8 आण्याचा बॉल कुठे आणि 110 रुपयाचा बॉल. तुमच्यासाठी 110 रुपये 8 आण्यासारखे झालेले असतील, मला माहीत नाही. मला असुद्धा 110 रुपये मोठी रक्कम वाटते. बॉल इकडे मला बॉल हातात घेण्याचीच भीती वाटायला नाही. सांगण्याचा हेतू काय, अशा अनेक गोष्टी चाललेल्या आहेत. आणि आपल्या भारताने, आपल्या भारतीय समाजाने, आपल्या भारतीय मनाने, आपल्या हिंदू वैदिक सनातन धर्माने आरोग्य, हेल्थ म्हणजे फक्त निरोगी असणं, रोग नसणं असं मानलं नाही. केवळ शरीराच्या रोगांवर नजर केंद्रित केली नाही. शारीरिक अधिव्याधी, पीडा, क्लेश सगळं काय, शारीरिक, मानसिक आणि प्राणिक.
शारीरिक, मानसिक आणि प्राणिक तिन्ही प्रकारच्या पीडा. बाबा शारीरिक पीडा आम्ही समजू शकतो, शरीराने होणारे आजार, टायफॉईड होतो, कोविड होतो, अमुक होतो, ब्लड प्रेशर होतं, डायबिटीज होतो, बरोबर आहे. मानसिक व्याधी आम्ही समजू शकतो, बाबा त्याला वेळ झाला आहे, त्याला अँझायटी झालं आहे, त्याला ऑपरेशन झालं आहे, त्याला अँगर इश्यूज आहेत, नैराश्यामध्ये गेला, डिप्रेशनमध्ये आहे, आम्ही समजू शकतो. किंवा दगड मारत फिरतो लोकांना, बरोबर, किंवा तो सिरियल किलर झाला आहे, समजू शकतो आम्ही. पण प्राणिक व्याधी म्हणजे काय? प्राणिक व्याधी म्हणजे तरुण वय असताना सुद्धा अशक्तपणा निर्माण होणं. तरुण वय असताना जिकडे 10 किलोमीटर चालता आल्या पाहिजे सहज, तिकडे अर्ध्या किलोमीटरवर बसकंड मारणं. जिकडे अभ्यास करण्यासाठी चांगली बुद्धी देवाने दिली असताना सुद्धा अभ्यास न करता येणं किंवा अभ्यास लक्षात न राहणं. त्यानंतर प्राणांचा दुसरा गुणधर्म सगळ्यात मोठा म्हणजे प्राण नेहमी भक्तीकडे धाव घेतात. प्राण आत्म्यापासून निर्माण कसे होतात? त्या आत्मा जो परमात्म्याचा अंश आहे, आत्मा जो आपला जीवात्मा जो परमात्म्याचा अंश आहे, त्या जीवात्म्याच्या परमात्म्यावरील श्रद्धेतूनच प्राण निर्माण होतात. प्राणाने काय म्हणलं जातं? श्रद्धायुक्त संकल्प म्हणजे प्राण. म्हणजे तुमच्या श्रद्धेवर होणारा आघात, तुमची श्रद्धा तुम्हाला सोडून जाणं, तुमचा देवावरचा विश्वास ढळणं, डगमगणं, हा प्राणिक आजार आहे. आलक्ष्यामध्ये तुमचं मन चुकीच्या गोष्टीने कडे आकर्षित होणं ही मानसिक व्याधी नाही आहे, ही प्राणिक व्याधी आहे. कारण मनावर कंट्रोल कोणाचा आहे? प्राणाचा आहे. आपण प्राणायाम करतो मनाला कंट्रोल करण्यासाठी, बरोबर. त्याला घनप्राण आणि महाप्राण. घनप्राण म्हणजे गणपती आणि महाप्राण म्हणजे सूक्ष्मप्राण म्हणजे हनुमंत. हे दोन्ही बाई कसे आहेत? दोन्ही शिवपुत्र आहेत. गणपती शिवपुत्र, हनुमंत शिवपुत्र. दोघेही पशुमुख आहेत. दोघांची मुखं पशुची आहेत. गणपतीचं मुख गजाननच आहे, हनुमंताचं कभिमुख आहे. फरक बघ कसा. एक अत्यंत सुडव तनू असणार आहे, बळकट बांध्याचा आहे, कोण? हनुमंत. दुसरा सुंदर तनू आहे, पोट सुटलेलं आहे, सोंडशी दिसते. हे दोघं एकदम हँडसम आहेत. दोघंही बुद्धिमत्ता वरिष्ठ आहेत. एक तर बुद्धी जाता आहे. दोघांचे वर्णन काय केलं जातं? मंगलमूर्ती. पवन तनय संकट हरण मंगलमूर्ती रूप राम लखन सीता सहित हृदय बसहु सुरभूप. असं मंगलमूर्ती स्वरूप आहे कोणाचं? हनुमंताचं. गणपतीचं मंगलमूर्ती मोरया. दोघे मंगलमूर्तीच आहेत. दोघांचेही वार मंगळवारच आहेत. आम्हाला फक्त शनिवार माहिती आहे हनुमंताचं, कारण आम्हाला 7:30 आली की आम्ही हनुमंताचं तोंड बघायला जातो. 7:30 असतं ना शनिवारी हनुमंत दर्शन घ्यायचं असतं, पण हनुमंताचा वार कुठला आहे? मंगळवारच आहे. दोघंही शेंदूर चर्चित आहेत. दोघेही शेंदूर चर्चित आहेत. किती साम्य आहे बघा. कारण एका स्पेक्ट्रमचे 2 एंड्स आहेत. एक घनप्राण आहे, म्हणजे स्थूल दिसणारा प्राण, म्हणजे आम्ही जे अन्न खातो पितो त्यातून जो प्राण निर्माण होतो तो घनप्राण म्हणजे गणपती. त्याच्यावर कंट्रोल असणारा देव म्हणजे गणपती. तर सूक्ष्म प्राण ज्याच्यावर आम्ही जिवंत राहतो, आमचं असं टिकून राहतं, तो मूळ चैतन्य असण्याचा भाग असणारा म्हणजे तो हनुमंत, तो म्हणजे महाप्राण. जेव्हा महाप्राणाची कृपा आमच्यावर उरत नाही, जेव्हा घनप्राणाची कृपा आमच्यावर उरत नाही, तेव्हा आमच्यावर प्राणिक संकट येतं. म्हणजे आमच्या प्राणांवर संकट येतं. प्राण कासावीस होतात. आयुष्यामध्ये आमच्या सगळ्या टेंडन्सीज बदलतात. आमच्या शारीरिक क्षमता कमी होतात, मानसिक क्षमता कमी होतात, बौद्धिक क्षमता कमी होतात, आध्यात्मिक क्षमता कमी होतात. आमच्याकडची वैभव असते असतं आमची आर्थिक क्षमता दुर्बळ होते. तेही प्राणिक संकट आहे. आयुष्यामध्ये आमच्या गावामध्ये महापूर येतो. आम्ही रस्त्यामधून चाललेलो आणि वरून वीज कोसळली आमच्यावर दिसून. समजू नका तुमच्या कोसळणार आहे, प्लीज असा अर्थ काढू नका. आमचा बाबू बघायला समर्थ. ही संकटे सुद्धा आमच्या प्राणांच्या दोषामध्ये निर्माण होतात, लक्षात ठेवा.
त्यामुळे या घनप्राणाची उपासना होणं आवश्यक आहे. गणपती उपासना आवश्यक आहे. मनासाठी, मनासाठी 33 कोटी, कोटी म्हणजे टाईपचे 33 कोटी, 33 करोड नाही, 12 आदित्य, 11 रुद्र, अष्टवसू, 1 इंद्र आणि 1 प्रजापती, यांची सगळ्यांची उपासना करणं आवश्यक आहे. यांची आम्हाला नावं धड उच्चारता येत नाही. या सगळ्यांची उपासना करत बसवत एक दिवस काय, आठवड्याला 1 दिवसाची उपासना पूर्ण होणार नाही. हे सगळं मी नारद मुनींना सांगितलं. म्हणून भो देवर्षी नारद, ही अशी स्थिती आहे. तुम्ही सगळ्या त्रिखंडात तुमचा संचार असतो, हे काय करायचं. माझ्या ह्या नित्यगुरूने सांगितलं, बालका काळजी करू नकोस. अशीच परिस्थिती पहिल्यांदाही एकदा उद्भवली होती की तेव्हा त्रेतायुग संपून द्वापारयुग सुरू होत होतं. सत्ययुगानंतर त्रेतायुग, त्रेतायुगानंतर द्वापारयुग सुरू होत होतं. आणि लोक रामाला विसरून गेले होते. राम विमुख संपत्ती प्रभुताई, जाई रही पायी बिन जाई, तसे मूरजिन सरिता नाही, बरशी गिनाई पण बनी तबही सुख आहे. हे रामाला जो विमुख झाला की त्या संकट येतात. हनुमंत सांगतो, भाऊ रामचंद्र, खरी आपदा, खरं दुःख तुमचं विस्मरण होणं हेच आहे, बाकी काहीच नाही. जसं द्वापारयुग जवळ लोक रामाला विसरायला लागले आणि मग असुरांची संख्या वाढायला लागली. असुरांची संख्या वाढायला लागली, असुर आणले की असुरांबरोबर सगळ्या वाईट गोष्टी येतातच. रोगराई तेच आणतात. हे बॅक्टेरिया, व्हायरस सुद्धा काय, हे असुरच आहेत. असुरांची वेगळी रूप आहेत. असुरांची जी वर्णन वाचत काही हे बॅक्टेरिया, व्हायरस जे शरीराला त्रास देतात, हे सुद्धा असुरच आहेत. जे लोकांचं भलं करत नाही ते असुर, लोकांचं वाईट करत ते असुर. ह्या असुरांचं प्राबल्य खूप वाढलं. जेव्हा अचानक सगळी रोगराई निर्माण झाली, निर्माण झाली, आता करायचं काय. अशा वेळेस नेमका द्वापारयुगामध्ये अशी परिस्थिती वाढत गेली. कलियुग जवळ येऊ लागलं. सगळ्यांना भीती वाटायला लागली, तर करायचं काय. अशा वेळेस ब्रह्मवादिनी लोपामुद्रा आणि ब्रह्मवादिनी अरुंधती माता अनसूयेकडे गेले. अनसूये, आता लवकरच भगवान श्रीकृष्ण जन्म घेणार आहे. त्यांच्या जन्मापासूनच राक्षसाचे हल्ले करायला बघतील. त्यांच्या माता होणाऱ्या दोघी जणींना आम्ही घेऊन आलो, देवकीला आणि यशोदेला. काहीतरी कर माते जगदंबे, श्रीकृष्ण हे तुझंच लेकरू आहे. त्याचे बाळ गोपाळ लीला सगळे बरोबर आहेत, त्यांची काळजी घ्यायला हवी. माते नुसते तुझ्याशिवाय कोण सांगणार आम्हाला, आम्ही काय करायला पाहिजे. जी बळी यशोदा होणार होती, जी बळी देवकी होणार होती, यशोदा म्हणाली, अनुसया माते आम्ही शरण आलो, आम्हाला मार्ग दाखव. आम्ही कुठली तपश्चर्या करायला तयार आहोत, आम्ही काही करायला तयार आहोत, पण आमच्या लाडक्या लेखाचं त्या साक्षात स्वयं भगवान संरक्षण आम्हाला करायचं आहे. अनुसया म्हणाली, अगं तुम्ही तर मानव आहात, तो स्वतः स्वयं भगवान आहे, त्या संरक्षण करायची तुम्हाला गरज काय. नाही, तो भगवान असेल पण आमच्यासाठी तो आमचा पुत्र आहे. भगवान जेव्हा अवतार घेतो तेव्हा अनुसया मातेने हसली आणि म्हणाली, तुमचा हेतू प्रामाणिक आहे हे बघून मी प्रसन्न झाले. भगवंताला सगळी त्याची अपत्यच आहेत, मग त्याला अवतार घेण्याचे किती कष्ट पडत असे विचार करा. सगळे जर प्रत्येक निर्मित मानव त्याचा पुत्र किंवा कन्याचा आहे, मग त्याचे आईबाप कोण होणार. हे इतरांचं कोण बनणार, हे मित्र कोण बनणार. हे काम सुद्धा त्याच्या भक्तांनाच करावं लागतं. त्याचा आईबाप बनण्याचं, त्याचा मित्र बनण्याचं, ते काय असेल. हे काम तुम्ही करताना आनंदाने, त्याचा मला आनंद आहे. मी मनापासून करा, माझ्या भगवान कृष्णाचा नीट संरक्षण करा. होय माते, होय असुर बळावत चालले आणि शारीरिक पीडा, व्याधी यांनी तर नको असं करून टाकलेलं आहे. अशा वेळी आम्ही काय करू शकतो. आमची हेल्थ नीट राहिली पाहिजे, आमच्या बाळाची श्रीकृष्णाची हेल्थ हे नीट राहिली पाहिजे, आमच्या नातवंडांची हेल्थ नीट राहिली पाहिजे, आणि आमच्या आईवडिलांची हेल्थ चांगली असेल, त्यांचं आरोग्य चांगलं असेल तर आम्ही चांगले राहू. आम्ही चांगले असं आम्ही श्रीकृष्णाला अधिक चांगल्या रीतीने जपू शकू.
श्रीकृष्णाला काही त्रास होता कामा नाही. अत्यंत प्रेमाने या दोन्ही माता शरण गेल्या अनुसयाला. आणि अनुसया म्हणाली, हे बरोबरचे ब्रह्मर्षी वगैरे आले होते, ब्रह्मवादिनी आलेले होते, गार्गी मैत्रेयी वगैरे सगळ्या रूपामुद्रा अरुंधती यांच्याकडे पाहत अनुसया माता म्हणाली, अगं विसरून गेला आहात, जो भगवान श्रीकृष्ण इथे अवतरतो आहे तोच आधी श्रीराम होता. हे रामनाम आपण विसरलो. रामनामाचा मधूनच जन्माला आलेली, रामनामाशी निगडीत असणारी अशी जी भगवंताची मूर्ती आहे तिला आपण विसरून गेलो आहोत. आणि ती मूर्ती म्हणजे भगवान धन्वंतरी. ब्रह्मवादींसुद्धा चमकल्या, कोण हा भगवान धन्वंतरी? हे आम्ही ऐकण्यासारखं वाटतं. अनुसया म्हणाली, ह्याला विस्मरण झालं की माणसाचं आरोग्य बिघडतं. ह्याचं स्मरण केलं भगवान सगळ्या मनुष्यांचं आरोग्य ठीक राहतं. तो हा भगवान धन्वंतरी. ज्या काळ असाच एकदा सत्ययुगाच्या आरंभी अशीच परिस्थिती निर्माण झाली. असुर माजले, रोगराई माजली, विकार माजले, विकृती माजली, दारिद्र्य माजलं, भय वाढलं. आणि त्यावेळेस बृहस्पतींनी आदेश दिला देवांना की तुम्ही अमृत मंथन करा, अमृत शोधून काढा, तुम्हाला अमृत पण मिळेल. आणि अमृतापेक्षाही श्रेष्ठ अशी देवाची विभूती तुम्हाला बघायला. विभूती म्हणजे विग्रह, म्हणजे प्रतिमा, इमेज, अवतार. तुमच्या मदतीला धावून येईल अमृत मंथनामधून. देवांना या सगळ्या देव, यक्ष, गंधर्व, किन्नर, अप्सरा काय म्हणाल ते, या सगळ्यांना अमृताची पडली होती, म्हणजे अमर व्हायचं होतं. त्यात देवाची काही पडलेली नव्हती. मांधार पर्वताची रवी केली गेली, वासुकीची दोरी केली गेली, म्हणजे लक्षात की आपली ताकद कमी पडते. देवांना बजावून सांगितलं बृहस्पती म्हणजे त्यांचा गुरु, ही असुरांची मदत घेऊ नका. मग वेळ लागतोय, पाठीत कणकण भरले, किती वेळ श्रम करणार, आपण कशी टाईमपास करायला आरामात जास्त करतो काम करायची, बरोबर. तसं देवानेही केलं. त्याने असुरांमध्ये तिला बोलवलं. त्यामुळे आम्ही तुम्हाला थोडं अमृत देऊ. असुर आले, मंथन सुरू झालं. आणि मग ते अमृत मंथनासाठी केलं. ते समुद्र मंथन, ते क्षीरसागराचं मंथन होतं, साध्या समुद्राचं नाही. एक एक रत्न बाहेर यायला लागला. पण अमृत ये ना, त्याची जे आलं हलाहल विष, ते बसवण्यासाठी भगवान शिवाला यावं लागलं. त्याने ते हलाहल प्राशन केलं. आणि मग त्याच्यानंतर एक दिव्य प्रकाश बाहेर येऊ लागला. समुद्राच्या लाटा एकाएकी स्तब्ध झाल्या, शांत झाल्या. सर्व लाटा स्त्रीरूप घेऊन कोणाचे तरी चरण चुंबू लागल्या. ते चरण असे समुद्रावर चालत येताना दिसू लागले. ते पाऊस जिथे पडायचं इथून प्रकाशाच्या असंख्य लाटा निघायच्या आणि सर्वत्र पसरायच्या. प्रत्येक पाऊल तेजस्वी होतं आणि एवढं सुंदर होतं. प्रत्येक पाऊलाच्या तव्यावर सर्वच्या सर्व शुभमंगल खुणा होत्या. कोणाचंही लक्ष चरणांवरून वरती जातच नव्हतं. रूप बघण्याची ताकदच कोणाकडे उरलेली नव्हती. चरण एवढे सुंदर होते, एवढे तेजस्वी होते, एवढे पवित्र होते. शेवटी नेहमीप्रमाणे इथे देखील मातृरूपच स्मृतीला येतं. इकडे पण भगवती उषा देवी साक्षात प्रगटली. उषा म्हणजे सकाळच्या आधीचं सूर्याची स्थिती, आसवंताची स्थिती, लालसर झालेलं आकाश म्हणजे उषा देवी. आमच्या देवा मनामध्ये पण अशी उषा देवी यावी लागते. विरीचा प्रकाश पाडण्यासाठी, अज्ञानाची रात्र संपवण्यासाठी ती उषा देवीच कार्य करते. उषा देवी आणि म्हणाली, अरे तेजाने तुमचे डोळे झाकवले गेले आहेत. ज्याच्या चरणांचे तेज आहे तो आहे साक्षात भगवान धन्वंतरी, साक्षात महाविष्णूचा अवतार. बोला भगवान धन्वंतरी महाराज की जय. बोला श्री भगवान धन्वंतरी महाराज की जय. बोला श्री भगवान धन्वंतरी महाराज की जय. आणि अशा रीतीने ज्या क्षणाला या सगळ्यांनी जय जयकार केला, त्या क्षणाला प्रत्येकाची नजर पायावरून वर वर गेली आणि काय सुंदर रूप दिसून आलं. एवढं सुंदर रूप की सगळ्यांचे नयन आकर्ण फाटले, असे डोळ्यापर्यंत फाकले गेले.
ते सौंदर्य पाहून वेडे झाले लोक. ती तेजपुंजता. आणि मुख्य म्हणजे त्या चेहऱ्यामध्ये, त्या शरीरामध्ये, त्याच्या कांतीमध्ये शरीराच्या फक्त आरोग्य भरलेलं होतं, सौंदर्य भरलेलं होतं, तेज भरलेलं होतं, सुख भरलेलं होतं, स्पंदन, आनंद स्पंदन होती. ते रूप पाहून देव, देवता, ऋषी, ब्रह्मर्षी, महर्षी, गंधर्व, यक्ष सगळे वेडे होऊन गेले. प्रत्येकाला त्या चरणाकडे पाहू की मुखाकडे पाहू की हातांकडे पाहू. त्याला 4 हात होते. ते 4 हात पाहून मागच्या सांगितलं त्याप्रमाणे सरस्वती, लक्ष्मी, अन्नपूर्णा, पार्वती आणि स्वतः उषादेवी त्या 4 हातांमध्ये शिरल्या. तो कार्य काय करणार हे जाणून आदिमातेच्या आज्ञेनुसार ह्या 4 जणी त्याच्या हातांमध्ये शिरल्या. त्याचे हात अधिक बळकट करण्यासाठी, त्याला जे कार्य करायचं ते सहजतेने करता यावं म्हणून. आणि धन्वंतरी महाराज पुढे येऊ लागले. काय ते सुंदर रूप, चतुर्हस्त, शंखचक्र धारण केलेलं, एका हातामध्ये अमृतकुंभ, एका हातामध्ये औषधींचा ग्रंथ आणि स्वतः औषधी, असं रूप धारण केलेला. प्रत्येक पावलाबरोबर अनेक असुरांना, अनेक जंतूंना, अनेक विषारी तत्वांना नष्ट करणारा, ज्याच्या श्वासामुळे अनेक प्रकारची विष आपोआप नष्ट होत होती, असा तो धन्वंतरी प्रकट झाला. धन्वंतरीची मूर्ती दाखवा. नमस्कार करा. दिसते का मूर्ती? दिसते का सगळ्यांना? सगळ्यांनी धन्वंतरी दर्शन घेतलं? बघा, शंख चक्र 2 हातामध्ये आहे, बरोबर. मागच्या 2 हातांमध्ये, पुढच्या 2 हातांमध्ये, डाव्या हातामध्ये आहे तो अमृतकुंभ आहे. अमृतकुंभ, अमृत म्हणजे केवळ अमर होण्याचं रसायन नाही, तर प्रत्येक रोगावरचं औषध ज्याच्यामध्ये आहे असं द्रव्य म्हणजे अमृत. आणि उजव्या पुढच्या हातामध्ये काय आहे तर ग्रंथाची छोटी आवृत्ती आहे आणि वनस्पती औषधी. असा हा धन्वंतरी. जरा झूम करा थोडा, हात त्याचे प्रत्येकी येईल का करता? हा हा हा. पहिल्यांदा चरणांवर घे राजा, चरणांवर घे पहिल्यांदा. हा, शाबास. चरणांचं दर्शन घ्या, हात जोडा. आदि वैद्य धन्वंतरी की, आदि वैद्य धन्वंतरी की, आदि वैद्य धन्वंतरी की. ओके. त्याचे चरण बघितलेत, त्याच्या उजव्या पुढच्या हातातलं वनस्पती बघितल्यात, ग्रंथाचं पान बघितलं, दिसतंय. ओके. मूर्ती असं कडक स्वरूपात तेवढंच. आता खाली आणि अमृतकुंभ दाखवा. हा, तो अमृतकुंभ आहे, बरोबर. बस आता चेहरा दिसू दे. बघा काय सौंदर्य आहे, काय रूप आहे, काय तेजपुंजत आहे. हा भगवान धन्वंतरी. ह्या भगवान धन्वंतरी त्या अमृत मंथनातून बाहेर आला, तो अमृत घेऊन आला. भगवान धन्वंतरीला म्हणूनच आदि वैद्य म्हटलं जातं. जो देवांचा वैद्य आहे, जो देवांना बरं करू शकतो, तो धन्वंतरी आहे. धन्वंतरी फक्त डॉक्टरांचा देव नाही आहे, तो आमचा सगळ्यांचा देव आहे. तो आमच्यासाठी प्रगट झालेला आहे. आणि त्याचं पूजनाचं महात्म्य कोणी सांगितलं आहे? साक्षात अनुसया मातेने आम्हाला सांगितलेलं आहे. कोणाकरता? भगवान श्रीकृष्णाकरता. जे औषध श्रीकृष्णासाठी बनवू शकतो जो, तर आमच्यासाठी का बनवू शकणार नाही? आमच्यासाठी औषध बनवले आमचा लोकल डॉक्टरच, पण त्यात प्राण कोण उतरणार आहे? भगवान धन्वंतरी. तो डॉक्टरांचा डॉक्टर आहे, लक्षात ठेवा. तो देवांचा देव आहे, देवांचा डॉक्टर आहे, डॉक्टरांचा देव आहे. आमचा डॉक्टरही आहे आणि देवही आहे. अनुसया मातेला विचारलं यशोदेने की आम्ही काय व्रत करू?
आम्ही काय पूजन करू, आम्ही कुठल्या मंत्राने त्याची उपासना करू. तेव्हा अनुसूया मातेने त्यांना मंत्र दिला. ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. 5 वेळा म्हणायचं आपल्याला. आता लक्षात समोर दिसतंय मला वाटतं, बरोबर दिसतंय का? ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. ओम आदिवैद्याय विद्महे तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. हरिओम. तर हा धन्वंतरीचा गायत्री मंत्र आहे. हा तुम्ही कधी म्हणू शकता. तुम्हाला पूर्ण फ्रीडम आहे. मात्र आंघोळ बिंघोळ केली असतात, तो दुर्जाने आंघोळीने केली आहे आणि लोळताय अशा वेळी म्हणू नका. अशा वेळी देवाचं स्मरण करू नये. नामस्मरण जरूर करावं, मंत्र करी उच्चारण. ओके. मंत्रासाठी सुश्रुतता शुद्धीकरण आवश्यक असतं. हे मी चांगले शुद्धीकरण म्हणजे काय फार मोठ्या गोष्टी नाही. गंगेत जाऊन आंघोळ करायची गरज नाही. साध्यापणे आंघोळ करा, पण दिन आंघोळ करा. 15 दिवसाचे कपडे घालून फिरू नका. धुतलेले पण साधे कपडे घालले ती हरकत आहे, मग धुतलेले कपडे घाला. अखंड मन चांगलं ठेवायचा प्रयत्न केला. बरोबर. हा गायत्री मंत्र ऐकल्यानंतर यशोदा माता खुश झाली, पण देवकी मातेला अश्रू लागले. माते अनुसूये, ह्या बाळाला जन्मताच माझ्यापासून दूर नेण्यात येणार आहे. तशीच योजना आहे. यशोदेच्या नजरेसमोर बाळ वाढत असेल आणि तिने हा गायत्री मंत्र म्हणला म्हणून तिचं समाधान झालं आहे. पण मी लांब राहणार. 13 वर्षानंतर माझं बाळ मला परत भेटणार आहे. असंच नातं संवेद आहे. सांग, एका मातेची त्यामुळे तुला कळत नाही काय? या धनाची उपासना हे विशेष असेल तर मला जरूर सांग. विशेष मंत्र मला जरूर सांग. तेव्हा अनुसूयेने ध्यान लावलं. त्या भगवान धन्वंतरीलाच पाचारण केलं आणि त्या भगवान धन्वंतरीकडे पाहता पाहता अनुसूयेने जो मंत्र म्हटला, माता अनुसूयेने म्हणजे साक्षात जगदंबेने जो मंत्र म्हटला, तो मंत्र आता हा गायत्री मंत्रात सगळं संपूर्ण मंत्र आहे. ओम आदिवद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. ओम नमो भगवते महासुदर्शन वासुदेवाय धन्वंतरये अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनिधाय श्री महाविष्णु स्वरूप श्री धन्वंतरी स्वरूप श्री 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 वौषध चक्र नारायणाय स्वाहा. ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि तन्नो धन्वंतरी प्रचोदयात. ओम स्वाहा. हरिओम. तर गायत्री मंत्र तुम्ही कधी म्हणू शकता, पण हा जो मंत्र आहे तो पूजनाचा मंत्र आहे. देवकीने श्रीकृष्ण ज्या क्षण तिच्या नजरेवर झाला त्या क्षणापासून हा मंत्राचा जप करायला सुरुवात केली आणि म्हणून पोतनेचं विष सुद्धा श्रीकृष्णाला बाधू शकलं नाही. लक्षात ठेवा. असा हा महामंत्र आहे. तो महामंत्र आपल्याला त्या अनुसूया मातेच्या कृपेनेच प्राप्त झालेला आहे, साक्षात देवर्षी नारदांकडून, ब्रह्मर्षी याज्ञवल्क्यांकडून. हा मंत्राने आपण त्या दिवशी महापूजन करणार आहोत. धन्वंतरीचं धनत्रयोदशीच्या दिवशी ही जी मूर्ती दिसते ना, तीच मूर्ती पूजनासाठी असणार आहे.
प्रत्येक जण तुम्ही पूजनाच्या वेळेस इकडे बसू शकता, तो मंत्र म्हणू शकता, आणि पूजन संपन्न झालं तरी दिवसभर ह्या मंत्राचा जप चालू राहील, आणि त्याने आपले काही भजक जे असतील, पूजक असतील, ते त्याला तुळशीपत्र वाहत राहतील, सुगंधित पुष्प अर्पण करत राहतील. म्हणजे संपूर्ण दिवसभर आम्ही सकाळी नाही येता आला आम्हाला, तरी आम्हाला या मंत्राचा लाभ, पूजनाचा लाभ घेता येईल. कसलंही मूल्य नाही आहे. यायचं आहे, बसायचं आहे, जप करायचा आहे, आणि शांतचित्ताने भगवान धन्वंतरीला नमस्कार करून आपल्या आरोग्य रक्षणाची हमी मिळवायची आहे. हा लक्षामध्ये. आता मंत्र किती मोठा आहे. याला म्हणतात माला मंत्र, धन्वंतरी माला मंत्र. एक धन्वंतरी गायत्री मंत्र जो तुम्ही सहज म्हणू शकता. धन्वंतरी माला मंत्र फक्त पूजनाच्या वेळेस म्हणायचं असतो, तुम्ही ते म्हणू शकता इथे याल तेव्हा. एरवी घरी वाचायला हरकत नसते, एकदा मग पठण करायचा प्रयत्न करू नका. त्याचे नियम खूप वेगळे आहेत. नाही वाचायला काहीच हरकत आणि काही दोष होणार नाही. 2 वेळा वाचा, 3 वेळा वाचा, हरकत नाही. पण पठणाचा प्रयत्न, पठण करायचं धन्वंतरी गायत्रीचा जपाचा जप करा. किंवा सिंपल साधा मंत्र घ्या, ओम श्री धन्वंतरये नमः. साधा मंत्र काय, ओम श्री धन्वंतरये नमः, त्याचा जप करा. तेवढाच फायदा तुम्हाला मिळेल. म्हणजे नसत्या गोष्टीच्या मागे लागायचं नाही. हा महामंत्र आहे, साक्षात अनुसूया मातेच्या मुखातून निघालेला, श्रीकृष्णाला पुतणेच्या विषयापासून वाचवणारा. त्याची ताकद किती मोठी आहे लक्षात घ्या. एवढी ताकद आपल्याला पेलेल का? नाही पेलेल. कधी? जेव्हा सद्गुरूच्या संकल्पानुसार आम्ही म्हणू, तर ती प्रेरण्याची ताकद आमच्या गुरुमध्ये आहे, आमच्या जगदंबेमध्ये आहे, तिच्या पुत्रामध्ये आहे, हे लक्षात ठेवा. निर्भरपणे आम्ही ते तो मंत्र म्हणू शकतो. या मंत्राचा अर्थ आपल्याला बघायचा आहे. ओके, लावरे मंत्र पर दाखव बाळा. ओम नमो भगवते महासुदर्शन वासुदेवाय धन्वंतरे. हे सोपं आहे म्हणाल नाही का? अमृत कलश हस्ताय सोपं आहे. आता म्हणजे याचे अमृत कलश आहे असा. सर्व भय विनाश आहे, सर्व रोग निवारण आहे, त्रिलोकपथाय त्रिलोक निधाय. सर्व भय विनाश आहे म्हणजे सोपं आहे. सर्व प्रकारच्या विधींचा नाश करणारा, सर्व रोग निवारण आहे म्हणजे सर्व रोगांचा नाश करणारा. आता गंमत आहे, ही खरी जादू आहे. त्रिलोकपथाय त्रिलोक निधाय. त्रिलोकपथाय म्हणजे काय? शरीर, मन आणि प्राण. शरीर, मन आणि प्राण हे त्रिलोक आहेत. शरीर, मन आणि प्राण. शरीर, मन आणि प्राण ह्या तिन्ही रस्त्यांचा, मार्गाचा तो लीडर आहे, तो सत्ताधीश आहे, तो करता आहे, तो धरता आहे, तो हरता आहे, तो संहर्ता आहे, सगळं काही आहे. हा धन्वंतरी जो आहे तो त्रिलोक पथा आहे. म्हणजे तिन्ही पथांचा, तिन्ही लोकांचा त्रिलोक पथ आहे. त्रिलोक म्हणजे कुठले? पाताळ, पृथ्वी आणि अंतरिक्ष म्हणजे स्वर्ग. स्वर्गलोक, भूलोक आणि पाताळ लोक. पाताळ लोकाचा एक अर्थ आहे प्रापंचिक वैभव, म्हणजे या महामायेचा प्रभाव जे आम्हाला देवापासून दूर नेतं. पाताळ लोक म्हणजे हा झगमगाला, सगळी सुखाची साधनं, आरामाची चंगळवारी साधनं म्हणजे दारू, त्यानंतर नशेच्या गोळ्या, नशेची इंजेक्शन्स, बरं, नशेची पावडर, वाईट गोष्टी करणं, चोऱ्या करणं, लबाड्या करणं, लबाडीने करून श्रीमंत होणं, दुसऱ्याला फसवणं, हे सगळं जे आहे हे सगळं काय येतं? पाताळामध्ये येतं. मग पाताळ कुठे? भूमीच्या खाली आहे. तर भूलोक म्हणजे काय? भूलोक आमचं शरीर. पाताळ लोकांमध्ये आमचं काय ठरतं? भूलोक म्हणजे शरीर झालं, बरोबर, सिंपल. पाताळ लोक म्हणजे काय सांगितलं तुम्हाला? सगळी संसारातली वैभव, म्हणजे ऐश्वर, काय चंगळवाद, हे आमची मस्ती, आमचा माज, आमचा अहंकार, हे सगळं आम्हाला पाताळात घेऊन जातं ना. तो पाताळ लोक. पाताळ लोक म्हणजे आमचं मन. पाताळ लोक म्हणजे आमचं मन. आमचं शरीर म्हणजे भूलोक, आणि अंतरिक्ष लोक, स्वर्लोक
म्हणजे आमचे प्राण, आमचं प्राणिक देह. आपण 3 प्रकारचे देह मानतो ना. कुठले 3 देह? स्थूल देह म्हणजे अन्नमय देह, त्यानंतर मनोमय देह आणि प्राणमय देह. बरोबर? ह्या 3 देहांचे हा धन्वंतरी काय आहे? ह्या 3 देहांनी हा पाताळ उतरूनही काम करणार आहे. अनेक प्रकारचे लोक आमच्या चंगळवादामध्ये जन्माला येतात. जास्त दारू प्यायल्यामुळे, जास्त खाल्ल्यामुळे, जास्त प्यायल्यामुळे किंवा कमी खाल्ल्यामुळे, कमी प्यायल्यामुळे, औषध न घेतल्यामुळे. वेळच्या वेळी औषध डॉक्टरांनी सांगितलं 4 वेळा घ्या. कशात 4 वेळा घ्यायचं? डॉक्टरचं काय जातं, 2च वेळा घेऊ आम्ही आपल्याला. अशा वृत्तीमुळे डॉक्टरांनी सांगितलं तेल घेऊ नका, तरी तेल घ्यायचं. काय नाही होत, जाऊ दे. डॉक्टरांनी सांगितलं आईस्क्रीम खायचं नाही, अरे खाऊया रे, काय नाही होत. हे सगळं जे घडतं तो चंगळवाद आहे. समजलं? शारीरिक पातळीवरती नीट व्यायाम करणं, दररोज चालायला जाणं, नीट पोझिशनमध्ये बसणं, नीट चालणं, नीट उठणं, नीट बसणं, नीट विहार करणं, नीट अन्न घेणं, नीट आंघोळ करणं, स्वच्छ आंघोळ करणं, आजूबाजूचा परिसर स्वच्छ ठेवणं, हेच त्याच्यामध्ये मोडतं. आणि प्राणिक ह्याच्यामध्ये नीट उपासना करणं, भगवंताचं ध्यान करणं, भगवंताचं भजन करणं, भगवंताचं कीर्तन ऐकणं, भगवंताच्या लीला ऐकण्यामध्ये रमून जाणं. आणि मुख्य म्हणजे माझं शरीर, माझं मन, माझा प्राण आणि माझा आत्मासुद्धा त्या परमेश्वराच्या मालकीचा आहे, ह्या विचारापर्यंत येऊन ठाम होणं. ह्या 3 पथांचा सर्व सत्ताधीश कोण आहे? तर भगवान धन्वंतरी आहे. त्रिलोकनिधाय. आणि अशा त्रैलोक्याच्या कारभारासाठी जो निधी म्हणजे खजिना लागतो, तो अक्षय खजिना, म्हणजे कधी न संपणारा खजिना स्वतः धन्वंतरी आहे. धन्वंतरी नुसतं वैद्य नाही आहे, धन्वंतरी औषध सुद्धा आहे. याचा अर्थ काय घ्यायचा? धन्वंतरी वैद्य पण आहे. त्रिलोक पथाय म्हणून तो आदी वैद्य आहे. त्रिलोक निधाय म्हणून तो आदी औषधी आहे. ही इज द आद्य डॉक्टर, ही इज द ओरिजिनल डॉक्टर, फिजिशियन, अ हीलर. ही इज द ओरिजिनल हीलर as well he is the original medicine. धन्वंतरी हा दोन्ही आहे. हा हीलर पण आहे आणि हिलिंग मेडिसिन पण आहे. हा आधी वैद्य पण आहे आणि आधी औषधी पण आहे. लक्षात जाणू, जो वैद्य आहे तोच औषध आहे असं फार रेअरली घडतं. म्हणून आपल्याला सांगून ठेवलेल्या पुराणांमध्ये औषधम जान्हवी तोयम वैद्यो नारायण हरी. खरं औषध काय आहे? प्रत्येक औषध हे तुम्ही गंगाजल मानून घ्यायला पाहिजे. औषधम जान्हवी तोयम, जान्हवी म्हणजे गंगा. गंगाजल असं पवित्र असं औषध पवित्र मानून घेतलं तर ते औषधिक चांगलं काम करतं. आम्ही तो एवढा आंबट करतो, कडू करतो, अरे माहीत नाही, औषध गोड असू शकत नाही, पण ते माझा बरं करण्यासाठी आहे, त्या भावनेने घ्या. औषध अधिक चांगलं काम करेल. औषधम जान्हवी तोयम, तोयम म्हणजे पाणी. औषध हे गंगेचं पाणी समजून प्या. वैद्य नारायण हरी. आणि तो वैद्य डॉक्टर जो आहे तो माणूसच आहे, पण त्याच्यात कोण काम करणार आहे? जर मी भक्त असेल तर त्याच्या हातामधून नारायणाचे हरीचे हात काम करणार आहेत. हा भाव असला पाहिजे. याचा अर्थ डॉक्टर काही करतोय आणि आम्ही काही करून घेतो हे मात्र चालणार नाही. हा मूर्खपणा आपल्या भारतात कधी मान्य नव्हता. पण आपली भावना काय पाहिजे की माझ्यासाठी औषधी काय आहे? गंगाजल आहे. माझ्यासाठी गंगाजल म्हणजे शेवटच्या घटकेचं गंगाजल नाही. मुखी आली गंगा शेवटच्या क्षणी, जन्मभरी नाही कधी आठवली असली गंगा नाही. गंगाजल सर्व पवित्रच आहे, त्याबद्दल प्रश्नच नाही. किती आत डांबून ठेवलं तरी ते पवित्रच राहतं. त्यामुळे कुठलाही बॅक्टेरिया वाढत नाही. ही गंगेच्या जलाची खासियत आहे. समजलं ना? तर इकडे लक्षात ठेवा की हा भगवान धन्वंतरी हा वैद्य, आधी वैद्य पण आहे, ओरिजिनल हिलर पण आहे आणि हिलिंग मेडिसिन पण आहे. त्रिलोक पथाय त्रिलोकनिधाय श्री महाविष्णू स्वरूप, ही धन्वंतरी स्वरूप. महाविष्णू स्वरूप आम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे. सहस्त्र शीर्ष, सहस्रहस्त, सहस्रपाद असा तो आदिपुरुष, तो स्वयं भगवान म्हणजेच महाविष्णू. ही धन्वंतरी स्वरूप आपण सुद्धा आताच बघितलं.
आणि पुढची ओळख सगळ्यात महत्त्वाची आहे, श्री 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 वंशचक्र नारायणाय स्वाहा. 3 वेळा श्री 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 आलाय का? आपण आपल्याला माहिती आहे 3 श्री त्याच्या हातात एकवटले आहेत, सरस्वती, लक्ष्मी आणि पार्वती. बाबा मग 4थं श्री का नाही? उषा श्री नाही आहे का? उषा ह्या तिघींचं एकत्रित स्वरूप आहे. ह्या तिघींचं एकत्रित स्वरूप म्हणजे उषा देवता. मग ऋग्वेदामध्ये तुम्हाला लक्ष्मीची प्रार्थना तिघी सापडणार नाही, सरस्वतीची प्रार्थना थोडीशी सापडेल, पार्वतीची अजिबात सापडणार नाही, उषा देवतेची सापडते. कारण उषा देवता म्हणजे ह्या 3 देवता एकत्र. म्हणजे ते श्री 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 जे आहे ते सरस्वती, माता लक्ष्मी आणि माता अन्नपूर्णा पार्वती ह्यांचं निर्देशक आहे. वंशचक्र नारायणाय स्वाहा. वंशट म्हणजे अनेकांना हे तांत्रिक बीज वाटतं. हे तांत्रिक बीज नसून हे वैदिक बीज आहे पूर्णपणे. वंशट हा शब्द, हा उच्चार फक्त नारायणासाठी, विष्णूसाठी, त्या स्वयं भगवानासाठीच उच्चारला जातो. हे क्रियापद आहे का? आहे. हे अव्यय आहे का? आहे. हे क्रियापद आहे का? नाही. क्रियापद आहे का? आहे. हे विशेषण आहे का? नाही. विशेषण आहे का? आहे. हे नाम आहे का? आहे. हे नाम आहे का? नाही. हे सर्वनाम आहे का? नाही. सर्वनाम आहे का? आहे. हो, हे सगळं आहे आणि सगळं नाही. पुढची स्लाईड घ्या. वंशचक्र शब्दाचा अर्थ वाचा. माझी प्रार्थना, अर्चना व पूजन महाविष्णू स्वरूप नारायणाच्या प्रेमाने स्वीकारले आहे. माझी प्रार्थना, अर्चना व पूजन महाविष्णू स्वरूप नारायणाच्या प्रेमाने स्वीकारले आहे आणि त्याचे तेच प्रेम माझ्या त्रिविध देहांमध्ये आरोग्यकारक प्रकाश बनून आले आहे. हा याचा अर्थ आहे. अक्षर एकाच शब्दाचा अर्थ किती मोठ्या लक्षात घ्या की माझी प्रार्थना, अर्चना व पूजन या नारायणाने स्वीकारलं आहे, हा विश्वास आणि त्याचं तेच प्रेम. त्याने का स्वीकारलं आहे? त्याच्या प्रेमाने स्वीकारलं ना. त्याने नाही स्वीकारलं आहे, त्याचे प्रेम आहे अंतःकरणात, त्याच्या आमच्याविषयीचं प्रेम. त्या प्रेमाने आमची प्रार्थना स्वीकारले आणि त्याचं तेच प्रेम माझ्या त्रिविध देहांमध्ये आरोग्यकारक म्हणजे हिलिंग लाईट बनवणार आहे, आरोग्यकारक प्रकाश बनवणार आहे. हा या वंशज शब्दाचा अर्थ आहे. लक्षामध्ये कोणा फोटो काढून घ्यायचं काढून घेऊ शकता. औषधाचा अर्थ समजला की म्हणते आपल्याला किती छान वाटले. विचार करायचा ना. ज्यांना फोटो काढता आला जमणार नसेल त्यांना इतरांनी तो एअरड्रॉप करा, ओके, या कुठल्या पद्धतीने पाठवायचं पाठवा, मला काही प्रॉब्लेम नाही. एकमेका करू सहाय्य, अवघे धरू सुपंथ. हा एवढा सुंदर अर्थ आहे. विचार करा, एक शब्द त्याचा अर्थ किती महान आहे. तो हिलिंग लाईट म्हणजे त्याचं प्रेम आहे. त्याचं प्रेम त्याच्या अंतःकरणात आहे आणि माझ्या शरीरामध्ये आहे, माझ्या त्रिविध शरीरामध्ये आहे, म्हणजे माझ्या स्थूल शरीरामध्ये आहे, माझ्या मनामध्ये आहे, माझ्या प्राणांमध्ये आहे. कसं पसरत आहे? तर डिव्हाइन लाईट म्हणून, द हिलिंग लाईट म्हणून पसरत आहे. माझ्या शरीरातले प्रत्येक अणू रेणू शुद्ध होणार आहे, स्वच्छ होणार आहे, त्याला औषध मिळणार आहे. ओके. आणि महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा. आता पुढची साईड दाखवा. औषध हा भगवंताच्या प्रार्थनेसाठी जाणणारा पवित्र शब्द आहे. ह्याला व्हर्ब किंवा ॲडव्हर्ब म्हणायची गरज नाही. हा पवित्र शब्द आहे. जप करताना औषधसहित मंत्र मनापासून म्हणता. तुम्ही जेव्हा हा औषध शब्द असलेला मंत्र मनापासून म्हणता तेव्हा तुमच्या वेदना, पेन, तुमची पीडा, रोग म्हणजे डिसीज आणि भय तुमच्या अंतःकरणात आलेल्या पवित्र अग्नीमध्ये जळून जातात. म्हणजे हा शब्द उच्चारला भगवंताचा पवित्र अग्नी आपल्या हृदयात प्रज्वलित होतो. औषध शब्दाच्या केवळ उच्चाराने, पण कशा तर मनापासून केलेल्या उच्चाराने आपल्या शरीरामध्ये अंतःकरणामध्ये पवित्र अग्नी निर्माण होतो, ज्याच्यामध्ये तुमची पेन, तुमचा डिसीज, तुमचं डिस्कम्फर्ट आणि तुमची फिअर्स जळून नष्ट होऊन जातात. पुरुषाचं आरोग्य केलेली गोष्ट सगळ्यात महत्त्वाची आहे. औषध शब्द म्हणजे मागणी, आस्किंग नव्हे. तर औषध म्हणजे वरदान मिळालेच आहे हा विश्वास. हा एकच मंत्र असा आहे आपल्या मंत्रगजासारखा की तुमची प्रार्थना पण आहे आणि देवाचं उत्तर पण आहे.
आणि हे केवळ मागणी नाही आहे, तर वरदान मिळालंच आहे विश्वास आहे. आपण जेव्हा मंत्रविचार करतो त्या पहिली लाईन जी आहे, रामा रामा आत्मा रामा त्रिविक्रमा सद्गुरु समर्थ, ही मागणी आहे, ही आपली प्रार्थना आहे. तर सद्गुरु समर्था त्रिविक्रमा आत्मा रामा राम राम, हे त्याच्यावर आलं उत्तर आहे. तो सुद्धा दिव्य प्रकाश आहे. तो कोणी दिलाय? अनुसूजेच्या लेखीनेच दिला आपल्याला. करेक्शन लक्षात घ्या, हा मंत्र अनुसूया देते आणि तिचंच प्रतिरूप असणारी, बाला त्रिपुरेसारखंच रूप असणारी महात्रिपुर सुंदरीची कन्या बाला त्रिपुरा, अनुसूयेची कन्या शुभाताई, तिने आपल्याला दिलेला हा मंत्र गजर आहे. पण इथे कसं, इथे अनेक रूल्स लागू लागतात, कारण हा पूर्णपणे वैदिक संस्कृतीने भरलेला मंत्र आहे. रामारामा आत्मारामा कुठल्याही भाषेमधला मंत्र आहे. ट्रान्सलेशन काय करतो दुसऱ्या भाषेमध्ये? रामा रामा ट्रान्सलेशन होऊ शकतं का? नाही. आत्मा रामा नाही. त्रिविक्रमा ट्रान्सलेशन होऊ शकतं का? अर्थसंबंध जवळ सांगता येईल, पण त्रिविक्रमाचं नाव नाही रिप्लेस करणं, सद्गुरू समर्थ रिप्लेस करता येत का? नाही. म्हणजे ह्यातला कुठलाही शब्द कुठल्याही भाषेमध्ये सेमच राहणार आहे. तसं ह्या मंत्राचं होणार नाही. हा मंत्र म्हणताना त्याचे अर्थ त्या त्या व्याकरणानुसार आपल्याला बदलायला लागतात. बाप से बेटा सवाई शुभाताईने भक्तांसाठी अधिक जवळ जाऊन सोपी गोष्ट करून दिली. नाममंत्र बचर दिला. मंत्र असा दिला, या फक्त नाम आहेत. आणि ज्ञानेश्वर बाबांनी आपल्याला सांगितलंय, नाम जप यज्ञ तो परम बाधू न शके स्नानादि कर्म, नामे पावन धर्म धर्म नाम परब्रह्म वेदार्थे. बरोबर की नाव घेण्यासाठी कसंही विधिविषयांची गरज नाही. आपला मंत्र मी नामानेच भरलेला आहे, नामानेच बनलेला आहे, नामानेच वाहतोय. नामाचा पूर आले दुधडी भरून, पण तो पूर कसा आहे? बुडवणारा नाही, तारणारा आहे. जो तो किनाऱ्यावर राहतो तो बुडतो, जो पुरात उडी घेतो तो तरतो. मंत्र गजराचा म्हणजे भक्तिभाव चैन्याचा समुद्र कसा आहे? भक्तिभाव सागराचा, भक्तिभाव चैतन्याचा सागर म्हणजे मंत्र गजराचा सागर कसा आहे? तर जो किनारा राहू इच्छितो तो बुडतो, जो उडी घेतो तो भक्तिभाव चैतन्यामध्ये बुडायला मागतो तो तरतो, तो जगतो, तो खऱ्या अर्थाने जगतो. मातेने दिला धन्वंतरी मंत्र आणि कन्या शुभाताईने जी तिचंच प्रतिरूप आहे अनुसूयेचं, तिने आपल्या सगळ्यांसाठी दिला कुठला? मंत्र गजन, जो आपण मिरवतो, अत्यंतप्रमाणे म्हणतो, वेळोवेळी आपल्याला तो सहाय्य करतो. बरोबर. आता नक्षदे आता परत मंत्रावर जा. वंशचक्र नारायणाय स्वाहा. वंशचक्र, चक्र म्हणजे सुदर्शन चक्र, वरती त्याला महासुदर्शन म्हटलंच आहे. तर लक्षात ठेवा, सुदर्शन चक्र म्हणजे काय? आपल्या ह्या कॉन्टेक्स्टमध्ये, या भगवान धन्वंतरीच्या उपासनेमध्ये आपल्याला काय लक्ष घ्यायचं आहे? तिथे चक्र आपण नेहमी ऐकतो की भक्तांचं संरक्षण करतं. मी तुम्हाला सांगतो, हे वंशज चक्र नारायण आहे स्वाहामधलं वंशज चक्र जे आहे ते सुदर्शन चक्रच आहे, पण दॅट इज द फर्स्ट सर्जिकल इन्स्ट्रुमेंट अँड द अल्टिमेट सर्जिकल इन्स्ट्रुमेंट. म्हणजे काय? सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात बेस्ट असं ऑपरेशन करणारं साधन, उपकरण. आम्हाला आज ऑपरेशन साधं करायचं म्हणजे एवढी मोठी ओटी लागते, ऑपरेशन थिएटर लागतं, 4 डॉक्टर लागतात, 4 नर्स लागतात, 4 वळवाई लागतात, आयबाई लागतात. अनास्थेशिया डॉक्टर लागतो, अनास्थेशिया द्यावा लागतो, आम्ही बेशुद्ध पडतो. आम्हाला ते काय कापतात आम्हाला कळत नाही. इथे भूल द्यावी लागत नाही. औषधचक्राला ऑपरेशन करताना तुमच्यामध्ये भूल द्यावी, अनास्थेशिया द्यावं लागत नाही, पेन किलर्स द्यावे लागत नाहीत, काहीच चूक होण्याची भीती नसते. जेवढा भाग कापायचा तेवढंच कापायला जातो आणि जो कापला तो परत वाढतो, कायमचं नाहीसा होत नाही. असं सर्जिकल इन्स्ट्रुमेंट म्हणजे वंशज चक्र.
महामहोपाध्याय एकतर आमचे आयुर्वेदाचे आचार्य 2 जण बसले आहेत, दोघे महाधर्मवर्म आहेत, दोघे आयुर्वेदामध्ये निष्णात आहेत. आणि मी त्यांच्यासमोर आयुर्वेदाविषयी बोलते, आयुर्वेदाच्या देवाविषयी बोलतोय. पण आयुर्वेद हा वेद आहे आणि तो देव आहे. वेद आणि देव हे शब्द अभिन्न आहेत. बघा, देव वेद काय फरक आहे? उलट पालट केलं इकडे तिकडे, बस देवाचा वेद झाला, वेदाचा देव झाला. वेदांमधूनच देव जन्माला येतात आणि देवांपासूनच वेद जन्माला येतात. असे सुंदर चक्र आहे. तर औषध चक्र म्हणजे द ओरिजिनल हिलिंग बेस्ट सर्जिकल इन्स्ट्रुमेंट इक्विपमेंट. औषध चक्र म्हणजे आज आम्ही MRI काढतो, आम्हाला सगळं दिसतं, बारीक सगळं दिसतं. त्या MRIच्या हजारो MRI असणारं साधन म्हणजे औषध चक्र. सुदर्शन, दर्शन म्हणजे जे दिसतं ते, जे प्रत्यक्ष अनुभवता येतं, पाहता येतं ते. MRI मध्ये आपण काय करतो? पाहतोच ना, शरीरात डिटेलमध्ये बारीक बारीक पेशी आपण पाहतो, बारीक बारीक भाग आपण पाहतो. तर हे औषध चक्र जे आहे ते सुदर्शन चक्रच आहे. हे आमचा आजार किती बारीक असला, सूक्ष्म असला, हे ते बरोबर डिटेक्ट करतं आणि मग डिटेक्ट करून ताबडतोब सर्जरी करून टाकतं. असं हे औषध चक्र आहे. कळलं राजानो? असा हा महामंत्र आपल्याला धन्वंतरी बीजाच्या दिवशी म्हणायचा आहे. मंत्र गायसाठी या, मंत्र जपासाठी या, धन्वंतरीचं दर्शन घ्या. धन्वंतरीला तुम्हाला नाही अर्पण करता आलं ते लांबून तुळशीपत्र अर्पण करणारा हात तुमचाच आहे समजा. कारण मी सांगतोय म्हणून समजा. येस, सोय करता आली तर आम्ही सोय करू तुळशीपत्र वाहण्याची. पण नाही जमलं तर जो वाहणारा प्रत्येक मनुष्य आहे त्याचे हात आणि तुमचे हात वेगळे नाहीत. हा माझा संकल्प आहे प्रत्येक बाळाला कवच देण्यासाठी. आणि हे धन्वंतरी कवच मी तुम्हाला देतोय. हा धन्वंतरीचं गायत्री मंत्र दररोज कमीत कमी 5 वेळा म्हणत जा राजून. आजपासून सगळे आंघोळ केल्यानंतर 5 वेळा धन्वंतरीचा हा गायत्री मंत्र म्हणायचा. आणि धन्वंतरी पूजनाच्या दिवशी दरवर्षी धन्वंतरी दर्शन घ्यायचं. त्यानंतर एक आणखी सुंदर गोष्ट आपण नवीन वर्षापासून सुरू करणार आहोत की जुईनगरला जे गणेशाक वगैरे होतात हेच धन्वंतरी पूजन पण सुरू होईल. आणि किंमत मूल्य फक्त 5,000 रुपये ठेवतोय का? तर सगळ्यांना करता यावं म्हणून. हा लक्षामध्ये, हे धन्वंतरी पूजनामध्ये तुम्हाला हा मंत्र म्हणता येईल. फक्त वर्षातून एकदाच नाही, जेव्हा केव्हा आम्हाला जरूर वाटेल आम्ही स्वतः स्वतः जाऊन हे धन्वंतरी पूजन करू शकू. कुठलंही पूजन तुम्ही करू शकता. ललितांबिका पूजन आम्ही स्वतः जाऊन करू शकतो. आम्हाला गरज वाटण्या करायची करू की करा स्वतः. एक तर करा, मग जाऊन विचारू आणखी करायची ती. धन्वंतरी पूजन आम्हाला जरा वाटलं ना करावं, वर्षाने एकदा तर करावं धन्वंतरी पूजन. अरे आरोग्य कोरा नको आहे मला सांगा. आणि ज्यांची 40शी उतरली ना की ताबडतोब धन्वंतरी पूजन. दर वर्षातून किती ऋतू असतात वर्षाचे? 6 ऋतू असतात. तर 40शी नंतर वर्षातून 6 वेळा तरी धन्वंतरी पूजन करा. तुम्ही वळधण करायची नाही, कर्ज काढायचं नाही. पण 40 नंतर आम्ही हल्ली काय करतो बघा, सर्व कंपन्यांमध्ये दर 6 महिने ब्लड चेकअप केला जातो, स्ट्रेस टेस्ट केली जाते. तसंच ती टेस्ट आहे, हा उपाय आहे. आलक्ष्मी 40शी उलटली की वर्षातून 6 वेळा धन्वंतरी पूजन करा. तुमची आर्थिक परिस्थिती नसेल तर एकदा तरी करा. लक्षात ठेवा, पुरुषांनाही आणि स्त्रीला. त्यामुळे धन्वंतरी पूजनाची संधी सोडू नका. मी 13 साली प्रवचन केलं होतं, आठवते, हेल्थवरती अंधेरी स्पोर्ट्स कंपनीला. त्या सगळं सांगितलं होतं. आम्ही सगळ्यांनी 6 महिने पाळलं, मग सगळं विसरून गेलो. डीप फ्राय करायचं असेल तर कुठलं तेल वापरायचं? राईस ब्रॅन ऑइल. मात्र बाकीच्या एरवीसाठी मी तेव्हा वेगळं तेल सांगितलं होतं. ते तेल आता तेवढं चांगलं नाही असं सिद्ध झालेलं आहे. आणि आता ठरतंय काय, डॉक्टरांचं मत ठरतंय की आपलं जुनं अनुभवी शुद्ध गोड तेल, शेंगदाणा तेलच साध्या जेवणासाठी उपयोगाचं आहे. आणि डीप फ्राईडसाठी राईस ब्रॅन ऑइल. कळलं? हा बदल झाल्याशिवाय वैद्यकीय शास्त्रामध्ये त्यानुसार मी तुम्हाला सांगतोय. तेव्हा हे सगळे उपाय सांगितले होते. त्या उपायांपेक्षा एवढाच अतिशय श्रेष्ठ त्यांच्यावर नेणारा, फक्त स्थूल शरीराला नव्हे
तर मनाला आणि प्राणाला सुद्धा बरं करणारा असा हा महामंत्र, असे दिव्य स्वरूप, असे दिव्य ध्यान, असे दिव्य पूजन आम्हाला धन्वंतरी पूजना दिवशीकडे बघता येईल, जप करता येईल. आणि ते महापूजन असल्यामुळे, सालंकृत पूजन असल्यामुळे त्याचा फायदा प्रत्येकाला मिळणारच आहे. लक्षात ठेवा. 40 उलटल्यानंतर मनात धाकधूक सुरू होते, 50 नंतर धाकधूक अधिक वाढते, सगळे आजार त्याच वेळात पुढे यायला सुरुवात होते. त्यावेळी धन्वंतरीचा आश्रय घ्या. आणि तो आश्रय दिला कोणी? अनुसया माता आहे. ज्या शुभाचरीने आम्हाला मंत्रकेश्वर दिला ती म्हणजे बाला त्रिपुरा, आणि सुद्धा महात्रिपुरा सुंदरी म्हणजे अनुसया माता. अनुसया मातेने दिलेलं हे धन्वंतरी पूजराजानो आपण मनापासून अटेंड करूया. ओके. नित्याप्रमाणे दत्तात्रेयांचं दत्तमाला मंत्रासहित पूजन होईल सकाळी, पण नंतर हवन मात्र होणार नाही. त्याच्याऐवजी, कारण दत्तात्रेयांची माताच सांगते की आता ह्याच्याऐवजी हे सुरू करा, ह्याची जास्त आवश्यकता आहे. माझ्या प्रत्येक लेकरासाठी माझी आज्ञा आहे. मी आज पहिला शब्द वापरतोय. प्रत्येक लेकरासाठी माझी आज्ञा आहे, धन्वंतरी पूजन अटेंड करा आणि 40 उलटल्याबरोबर धन्वंतरी पूजनाला सुरुवात करा. वर्षाचे 6 ऋतू म्हणून 6च्या 6 जमली, चांगलं आहे. आणि तर कमीत कमी 1, 2, 3 जोडी जमती तेवढी तरी जरूर करा. आणि तेही जमत नसेल आणि ते जमलं तरी देखील दररोज 5 वेळा कमीत कमी धन्वंतरी गायत्री मंत्र जरूर म्हणायचा. जर 11व्या म्हणता आला तर अधिक सुंदर. 11 संख्या त्यासाठी सर्वात बेस्ट आहे. काही जणांना वेळ नसू शकतो, मग 5 वेळा म्हणा. आलक्षमध्ये पण एक ह्याचं रहस्य सांगतो. हा मंत्र तुमच्या स्वतःच्या राहत्या जागेत म्हटलात, हे घरात म्हणा, म्हणजे भाड्याचं का घर असतं ना, फुटपाथवरची झोपडी का असते ना, त्या ठिकाणी म्हटलं ते जास्त परिणामकारक ठरतं. कारण अनुसया माता ही कुटुंबाची देवता आहे. कुलदेवता वेगळी, कुटुंबामध्ये प्रेमाची देवता आहे. एकमेकांचं नातं जपणारी देवता आहे. बघा, तिने आईबापाने प्रेमाने जपलं, तिच्या 8 बहिणीनं प्रेमाने जपलं, त्या भाऊ कपिलाचार्यालाही प्रेमाने जपलं, तिने पुत्र दत्तात्रेयाला आणि कन्या वाचलेल्या प्रेमाने जपलं. तिने सगळी नाती नीट सांभाळली. म्हणजे कुटुंबाचे होणारे जे रोग आहेत ते तुझ्या धन्वंतरी मंत्राने नाहीसे होतील. घरातले क्लेश, घरातली भांडणं, एकमेकाबद्दलचा अविश्वास, एकमेकाबद्दल मनात धुमसणार राग सगळं कमी होऊन जाईल. धन्वंतरी मंत्र 11 म्हणता आला म्हणजे कुठला? धन्वंतरी गायत्री मंत्र. तर चांगलंच आहे. मनापासून म्हणा. तुमचं एकमेकाचं प्रेम वाढायला लागेल, एकमेकाचा द्वेष कमी होईल, एकमेकाच्या भीती कमी होतील. बरोबर. आणि मुलांना तिकडे बसवा. बोलल्याने संस्कार होते राजानो, कृतीने संस्कार होतात. तुमची भक्ती जर तुमच्या मुलांना दिसली नाही, तुमची मुलं भक्ती करणार कशी? हा लक्षामध्ये म्हणावं सांगतो राजानो, धन्वंतरी पूजनासारखी अत्यंत सुंदर गोष्ट घडणार आहे. 18 ऑक्टोबर रोजी ह्याच इथे आहे ना. वार कुठला आहे? वार शनिवार आहे. मग कसं सुट्टीचा काही प्रॉब्लेम नाही. आणि असेल तर सुट्टी घ्या. याच्या कामासाठी सुट्टी घ्या, इकडे सुट्टी घ्या, पूजन अटेंड करा. धन्वंतरी महाराजांची पालखी पण निघणार आहे सकाळी. आणि त्या पालखीमध्ये अनिरुद्ध हरिद जोशी नावाच्या माणसाने दिलेला गजर म्हटला जाणार आहे. आलक्षामध्ये तो गजर म्हणजे धन्वंतरी पूजनाची खरी सुरुवात आहे, खरा विधी आहे आणि खरी सांगत आहे. एवढंच तुम्हाला सांगतो. त्या गजरामध्ये खूप काहीतरी वेगळंच धरलेलं आहे. तो गजर करीत करीत आम्हाला पालखी मिरवायची. आणि ज्यांना सकाळी येता येणार नाही पालखीसाठी, त्याने असं समजू नका आमची पालखीची संधी चुकली नाही. ही पालखी दिवसातून कमीत कमी 5 वेळा नाचवली जाणार आहे. माझं एकही लेकरू वंचित राहणार नाही अशी मला काळजी आहे. आणि माझ्या आईच्या प्रेमामुळेच ते मला शक्य आहे. मी कोणच नाही, मी काही नाही. मी जे काही आहे ते माझ्या आईमुळे. आणि माझ्या द ग्रेट ग्रँडफादर, GRAND ग्रँड नव्हे, GRAND, अनेक मग एंडी. ग्रँड म्हणजे अतिशय विशाल, द ग्रँड्यूर असलेला, अतिशय दिव्य, दिव्यातिदिव्य
अतिशय प्रभू, विशाल विभू असा हा माझा दत्तगुरू. त्यांचं प्रेम म्हणजेच मी म्हणजे दुसरं काही नाही. माझ्या मीला अस्तित्व तेच आहे. माझ्या मीचे अस्तित्वाची दोन बाजू आहेत. दत्तगुरूंचं आई जगदंबेचं प्रेम एक बाजू, दुसऱ्या बाजूला तुमचा माझ्यावरचा विश्वास हे माझं दुसरं रूप. माझा तुमच्यावरचा विश्वास हे मधलं नाणं आहे. त्याच्या ह्या दोन बाजू आहेत. माझा तुमच्यावरचा विश्वास ही ती कॉईनची आकृती आहे. याची एक बाजू काय आहे? त्यांचं प्रेम. दुसरी बाजू आहे तुमचा विश्वास. त्यांचं प्रेम अखंड आहे माझ्यावरती. माझा धातू बळकट आहे. तुमचा विश्वास मला बळकट करायचा आहे. नाणं खिशात ठेवायला शिका. आयुष्यामध्ये बाकी चलनी नाणी कधी ना कधी काढून घेतली जातील. लक्षात ठेवा. लोक तुमची संपत्ती चोरतील, तुमची जमीन चोरतील, तुमचं राहतं घर चोरतील, तुमचे कपडे चोरतील, तुमची अब्रू चोरतील, तुमचा मान सन्मान चोरतील, तुमची डिग्रीसुद्धा चोरून घेऊ शकतात. पण तुमची भक्ती आणि तुमचं ज्ञान कोणीही चोरू शकत नाही. कारण तुमची भक्ती आणि ज्ञान त्या खऱ्या नाण्याशी जोडलेली आहेत. त्यामुळे त्याला कोणीही चोरू शकत नाही, चोरू शकणार नाही. बोला धन्वंतरी महाराज की जय. बोला धन्वंतरी महाराज की जय. बोला धन्वंतरी महाराज की जय. हरिओम श्रीराम अंबज्ञ. आता सगळे आपण शांत चित्ताने अत्यंत प्रेमाने संपूर्ण मंत्र एकदा म्हणायचं आहे. शांतमय, घाई न करता. ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि धन्वन्तरि प्रचोदयात्. ओम नमो भगवते महासुदर्शन वासुदेवाय धन्वन्तरये अमृतकलशहस्ताय सर्वभयविनाशाय सर्वरोगनिवारणाय त्रिलोकपथाय त्रिलोकनिधाय श्रीमहाविष्णुस्वरूप श्री धन्वन्तरी स्वरूप श्री श्री वौष चक्रनारायणाय स्वाहा. ओम आदिवैद्याय विद्महे आरोग्य अनुरागाय धीमहि तन्नो धन्वन्तरि प्रचोदयात्. ओम स्वाहा. इदं न मम 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 इदं गुरुवार्पणमस्तु. म्हणजे सगळं सद्गुरूंच्या चरणी अर्पण असो. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी येथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे या त्या ठिकाणी निजरूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी येथे तुझे सद्गुरू पाय दोन्ही. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे मी ठेवितो ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे या त्या ठिकाणी निजरूप तुझे.
मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, येथे तुझे सद्गुरु पाय दोनी. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या ठिकाणी निजरूप तुझे. मस्तक ज्या ठिकाणी पाय दोन्ही. लक्षात ठेवा, जिकडे जिकडे मस्तक ठेवाल ते योग्य असो की अयोग्य असो तुम्हाला कळलं नाही, तुम्ही अज्ञानी असाल, चुकत असाल तरी सद्गुरू येऊन उभा राहील. ते पाय समजा कुमांत्रिकाचे असतील, असुराचे असतील, तुम्हाला देवाचे वाढून तुम्ही डोकं ठेवायला गेलात, सद्गुरू लाच मारून त्या असुरा बाहेर काढेल आणि सांगेल, माझ्या बाळा हे पाय राक्षस नाही, राक्षसाला मी केव्हा दातून हाकून काढलंय, मी उभा आहे. तो तुमचा कोण आहे ना स्वयं भगवान, तो अतिशय पॉझिटिव्ह आहे, अतिशय जेलस आहे. त्याला तुम्ही कुठे नको त्या ठिकाणी जाऊन नमस्कार करायला लागला की स्वयं उभा राहतो कमरेवर हात ठेवून, पण चुकीच्या ठिकाणी नमस्कार करू देणार नाही. आणि हा ठाम विश्वास जगदंबेचा म्हणजे श्री धन्वंतरी. धन्वंतरी म्हणजे कसं, तर या महिषासुरमर्दिनीचा विश्वासरूपी अपत्य म्हणजे धन्वंतरी. आलक्षामध्ये स्वयं भगवान म्हणजे प्रेमस्वरूप, धन्वंतरी म्हणजे विश्वास स्वरूप. आलक्षामध्ये आदिमातेचा तिच्या पुत्रावर असणारा विश्वास म्हणजे श्री धन्वंतरी. अशा विश्वासरूप धन्वंतरीचं आपल्याला स्मरण करायचं आहे, गायन करायचं आहे, पालखी मिळवायची आहे, जप करायचं आहे आणि पुढे पूजनही करायचं आहे. लव यू ऑल, लव यू फॉर. हरिओम. श्रीराम. अंबाज्ञ.